ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण या ग्रंथाची सिरीज आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 11वा. विश्वामित्र राम वशिष्ठ संवाद. विश्वामित्र उवाच. इथे टीप अशी आहे, इथे वशिष्ठ ऋषी श्रीरामांना जो बोध करतात तसाच बोध सद्गुरू साधकास करतात. म्हणून पुनरावृत्ती होऊ नये याकरिता साधकाचे दृष्टीने पाहू हे इथे लिहित नाही. म्हणजेच वशिष्ठ ऋषींनी श्रीरामांना जो बोध केला तोच तसाच बोध सद्गुरूही साधकास करत असतात. श्रीराम. मागील कथेत शुकमुनींचा अहम गेला, मनातील विकल्प गेला. आता श्रीराम प्रभूही विकल्पात पडले आहेत आणि यातून त्यांना बाहेर काढणारे फक्त श्री गुरुच आहेत. गुरुविन बारे विकल्प न जाई. साधक जीवनात देखील असे संकल्प विकल्प येतच राहतात आणि यातून सद्गुरू बाहेर काढतात व बाहेर काढताना ते जो बोध करतात त्यालाच आपण इथे योग वासिष्ठ म्हणूया. इथे श्री स्वामीजी श्री सद्गुरूंची महती सांगतात. सद्गुरू कसा असावा त्याचे वर्णनही करतात. ज्याचे ठिकाणी प्रांजळ गुरुत्व असते तोच ज्ञानगुरु होय. जन्म मानवी देह लाभता गुरुभक्ती विन मुक्ती न त्याते. विषय वासना उपटून काढी आणि श्रेष्ठपण नुरवी त्याते. स्वामी विद्यानंद भावार्थ रामायण अध्याय 11. असा महान श्री सद्गुरु ब्रह्मज्ञानी स्वानंदाचा महान सागर, यश श्री आणि औदार्य, ज्ञान विरक्ती आणि कृपेचा सागर असतो. असा सद्गुरू आपल्या अधिकारी शिष्याला विषय वासना विकार षडरिपू यातून लीलया बाहेर काढतो. परंतु केव्हा? तर शिष्याची देखील तेवढी पात्रता निर्माण झाल्यावरच. तोपर्यंत तो शिष्याकडून तप व साधना करवून घेतो व योग्य वेळ येताच तो आपल्या लाडक्या शिष्याला ब्रह्मपदाला घेऊन जातो व आध्यात्मिक सर्व गुपितांची उकल करून देतो. आपल्या शिष्याचा प्रपंचही तो सच्चित सुखघन करून टाकतो. परंतु हे केव्हा? तर जसे एखाद्याने मागितल्याशिवाय मंत्र देऊ नये त्याप्रमाणेच अधिकाराशिवाय सद्गुरू हे शिष्याला देत नाही. प्रभू श्रीराम आपल्या सद्गुरूंना म्हणतात की आपण महान आहात, माझ्या भाग्याने आपण मला मिळाला आहात व ते विनंती करतात की हे सद्गुरू, मी काहीच परमार्थ जाणत नाही. मी प्रारब्धाचा दास आहे. ज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान कसे होईल? हे मला कृपया सविस्तर सांगावे. याची उकल करून द्यावी ही प्रार्थना. साधकही सद्गुरूंकडे अशीच प्रार्थना करत असतो. इथे नवलाची गोष्ट अशी की स्वतः परब्रह्म असलेले श्रीराम मी अज्ञानी आहे, मूढ आहे असे दाखवतात आणि ज्ञानाची मागणी करतात. तर हे सर्वांकरिता लीला करून दाखवतात आणि खरेच आपणही त्या आत्मा रामाचेच अंश आहोत. परंतु इथे खाली जन्म घेऊन आपण जीवरूप होऊन अज्ञानी मूढ होतो व पुन्हा सद्गुरुरूपी परब्रह्म आपल्याला बोध करून
आपल्या मूळ स्वस्वरूपाकडे मार्गस्थ करतात, हेच विज्ञान आहे. आता या अध्यायाचे सार म्हटले तर हे योग वाशिष्ठ आहे. इथे श्रीरामांना सद्गुरू वशिष्ठ ऋषी जो बोध करतात, त्यालाच या रामायणामध्ये योग वासिष्ठ असे म्हटले आहे. इथे साधकाच्या जीवनात जसे श्रीरामांच्या म्हणतात, की मी अज्ञानी आहे व संकल्प आणि विकल्प निर्माण होतात. तसेच साधकाच्याही जीवनात संकल्प, विकल्प अनेक वेळा, असंख्य वेळा येत राहतात आणि त्यातून बाहेर काढणारे ते फक्त महान असे सद्गुरूच असतात. सद्गुरू कसे असावेत? येथे त्यांचे वर्णन करताना सद्गुरू हे प्रांजळ गुरुतत्व असते. गीतेमध्ये सद्गुरूंविषयी एक श्लोक आहे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. अशा या वर्णनाचे सद्गुरू असतात आणि असेच सद्गुरू साधकाला संकल्पातून, विकल्पातून, वासनातून, विकारातून, संसारातून, प्रारब्धातून सर्वातून मुक्त करून ज्ञानी करतात, ब्रह्मज्ञानी करतात व परब्रह्म अवस्थेपर्यंत घेऊन जातात. असेच सद्गुरू मिळाले पाहिजेत. आपल्या मानवी जीवनाचे 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 1 मनुष्यत्व, 2 मुमुक्षत्व आणि 3 आत्मसाक्षात्कारी सद्गुरू. आता पहा, आपण हे सर्व ऐकत आहात. आपण मानवच आहोत. म्हणजे मनुष्यत्व तर मला मिळालेले आहे. मुमुक्षत्व म्हणजे मला मुक्तीची इच्छा, मुक्तीची चाड निर्माण झाली पाहिजे. त्याला मुमुक्षत्व असं म्हणतात. आणि माझ्या भाग्याने मला परम असे आत्मसाक्षात्कारी सद्गुरू प्राप्त झालेले आहेत. हे परमभाग्य आहे आणि या तीनही गोष्टी ज्या मानवाला मिळतात, तो मानव भाग्यवान म्हटला पाहिजे. परंतु एवढं मिळून भागत नाही, चालणार नाही. त्याकरता त्या साधकाने परखड साधना, ज्ञान, भक्ती, कर्मयोग हे केले पाहिजे. तेव्हा मग सद्गुरू या सर्व गोष्टीतून बाहेर काढतो व त्या साधकाला आपल्या मूळ स्वस्वरूपाकडे म्हणजे मीच तो आहे, मीच परमात्मा आहे, मीच ईश्वर आहे, या मूळ स्वस्वरूपाकडे मार्गस्थ करतात व हेच या योग वासिष्ठाचे विज्ञान आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी पंचकोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. साधकाला सद्गुरूंकडून साधना प्राप्त झाल्यानंतर त्याने साधनाने अन्नमय कोश शुद्ध करायचा असतो. प्राणमय कोश शुद्ध करायचा असतो. मनोमय कोश शुद्ध करायचा असतो आणि मग त्याचा प्रवेश विज्ञानमय कोशामध्ये होतो. विज्ञानमय कोश म्हणजेच ब्राह्मी अवस्था व त्याही पुढे मग आनंदमय कोशामध्ये गेल्यानंतर तो परब्रह्म स्थितीला प्राप्त होतो. हे सर्व देणारा जो असतो तो म्हणजे महान सद्गुरू. आता या अध्यायातील उर्वरित भाग आपण पुढल्या भागामध्ये पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.